बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई येथून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे। माजी पोलीस निरीक्षक सुनील नागरगोजे यांनी आपल्या राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याने पोलीस दलात खळबळ उडाली। ही घटना सोमवारी 1 सप्टेंबर 2025 रोजी रात्री 8 वाजता उघडकीस आली। चला जाणून घेऊयात या घटनेची सविस्तर माहिती। माजी पोलीस निरीक्षक सुनील नागरगोजे मूळचे परळी तालुक्यातल्या नागदरा गावचे रहिवासी, मात्र मागील काही काळापासून ते आपल्या कुटुंबासह अंबाजोगाई शहरात वास्तव्य करत होते। आई, पत्नी, 2 मुलं असा त्यांचा परिवार। अंबाजोगाई येथे त्यांच्या घराचं बांधकाम सुरू असल्याने सध्या ते भाड्याच्या घरात राहत होते। गणपतीच्या सणानिमित्त संपूर्ण कुटुंब गावाकडे गेल्याने नागरगोजे घरी एकटेच होते। दरम्यान त्यांनी छताच्या पंख्याला दोरी बांधून गळफास घेत आपले आयुष्य संपवले। 57 वर्षीय सुनील नागरगोजे हे परभणी, लातूर आणि बीड येथे पोलीस निरीक्षक म्हणून कार्यरत होते। परभणी येथे पोलीस अधीक्षकांशी वाद झाल्याने त्यांची चौकशी सुरू होती आणि एप्रिल 2025 मध्ये त्यांना सेवेतून बडतर्फ करण्यात आलं होतं। यानंतर ते मानसिक तणावाखाली होते। परभणी येथे कार्यरत असताना त्यांनी तत्कालीन पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांच्याशी वाद घालून त्यांना शिवीगाळ केली, कारण त्यांना बीड इथल्या स्थानिक गुन्हे शाखेत पोस्टिंग हवी होती आणि त्यासाठी नागरगोजे यांनी काही नेत्यांमार्फत दबावही टाकला होता। पण तत्कालीन पोलीस अधीक्षकांनी त्यांच्या मागणीकडे दुर्लक्ष केलं। त्यांच्यावर एसपींना शिवीगाळ करण्यात आल्याचा आरोप होता। याशिवाय वर्षभरापूर्वी बीड इथे नियंत्रण कक्षात बदली झाल्यानंतर कार्यालयीन कर्मचाऱ्याला धमकावल्याप्रकरणी नागरगोजे यांच्या विरोधात तक्रार प्राप्त झाली होती। पोलीस निरीक्षक म्हणून सुनील नागरगोजे सातत्याने कामावर गैरहजर असायचे। वैद्यकीय कारण सांगून ते आपल्या कर्तव्यावर अनुपस्थितीत राहत होते, अशा तक्रारी सुद्धा अनेकदा आल्या होत्या। त्यांच्यावर अनेकदा शिस्तभंग संदर्भात आरोप देखील करण्यात आले होते। या सर्व घटनांच्या पार्श्वभूमीवर नागरगोजे यांची कारकीर्द वादग्रस्त ठरत होती। त्यांच्या गैरवर्तणुकीचा अहवाल हा तत्कालीन पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांनी वरिष्ठांकडे सादर केला। या दरम्यान देखील एसपी आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांशी त्यांचे वाद होते। अखेर या संदर्भात पोलीस महासंचालक कार्यालयाकडून अहवालाची चौकशी झाल्यानंतर सुनील नागरगोजे यांना एप्रिल 2025 मध्ये सेवेतून बडतर्फ करण्यात आलं। यामुळे ते तणावात होते आणि ह्या कारणांमुळेच त्यांनी आत्महत्या केली असावी असं बोललं जाते। घटनेची माहिती मिळताच अंबाजोगाई शहर पोलीस घटनास्थळी दाखल झालं। त्यांनी पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवला। आत्महत्येचं नेमकं कारण अजून स्पष्ट झालेलं नाही, परंतु बडतर्फीमुळे निर्माण झालेला तणाव आणि एकटेपणा यांचा परिणाम असावा असं प्राथमिक अंदाज कळतोय। स्थानिक पोलिसांनी तपास सुरू केला आहे। ही घटना पोलीस दलातील मानसिक तणाव आणि दबावाच्या मुद्द्यांना पुन्हा एकदा अधोरेखित करते। सुनील नागरगोजे यांच्या आत्महत्येचं नेमकं कारण काय याचा तपास पोलीस अजून करत आहेत। आत्महत्येचं नेमकं कारण अजून समजू शकलेलं नाही। या संपूर्ण प्रकरणावर तुमचं मत काय आम्हाला कमेंट्सद्वारे नक्की सांगा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।